मंडळी नमस्कार, मी सतीश साळुंखे आणि तुम्ही पाहत आहात सारांश. मंडळी, बीडचं नाव तुघलकाने 14व्या शतकात बीड बदलून भीर असं ठेवलं होतं. BHIR. तुघलकाने चांबड्याचे नाणेही तयार केले होते, त्यामुळं तुघलकाच्या कारभाराला तुघलकी कारभार असं म्हटलं गेलेलं होतं. पण खरं तर तुघलकाने अनेक चांगली कामं केली, पण त्याच्या तुघलकी कारभारामुळं ही कामं मात्र अज्ञात राहिली. पण तुघलकी कारभाराचे नमुने आपण आजही आपल्या आजूबाजूला बघू शकतो. नावं बदलण्याची प्रवृत्ती ही प्राचीन राजकारण्यामध्येच होती असं नाही मंडळी, तर ती अर्वाचीन राजकारण्यांमध्ये म्हणजे आजकालच्या राजकारण्यांमध्येही आपण ती पाहतो. आपण पाहिलंय अनेक शहरांची नावं बदलल्या गेलेली आहेत आणि आता अनेक रस्त्यांची, गल्ल्यांचीही नावं बदलले जाण्याची शक्यता आहे. मंडळी, आता आपल्या बीड शहरातल्या सुभाष रोडचं नाव बदलून संत मुक्ताबाई पालखी मार्ग असं ठेवण्यात येत आहे. संत मुक्ताबाई या प्रत्येकाच्या श्रद्धेचं स्थान आहे, यामध्ये काहीही वाद नाही. मुक्ताबाईंची पालखी बीडकरांच्या सांस्कृतिक जीवनातला एक अत्यंत महत्त्वाचा आणि उत्सवाचा भाग आहे, यात वादच नाहीये. मी स्वतः लहानपणी मंडळी मुक्ताबाईच्या पालखीच्या समोर पायघड्या घालत होतो. मुक्ताबाईची पालखी येणार म्हणलं की विलक्षण आम्हाला आनंद वाटायचा. त्यामुळे मुक्ताबाईच्या पालखीच्या विषयी तमाम बीडकरांमध्ये आणि महाराष्ट्राच्या जनतेमध्ये श्रद्धेचा भाव आहे. मुक्ताबाईंच्या आजोबाची समाधी बीडच्या बिंदुसरे काठी आहे अशी भाविकांची श्रद्धा आहे, पण त्याचा कोणताही पुरावा अद्याप उपलब्ध झालेला नाही, सापडलेला नाही. त्यामुळे जर इतिहासाच्या पातळीवर बोलायचं असेल तर मुक्ताबाईंच्या आजोबाच्या समाधीविषयी ठोसपणे काहीही बोलता येत नाही. असो, तो विषय निराळा आहे. सर्व संत आम्हा सगळ्यांच्या श्रद्धेच्या स्थानी आहेत. कोणत्याही संतांची नावे शहराला, रस्त्याला देणं यात काहीही गैर नाही. परंतु असं करत असताना त्या शहराचा इतिहास पायदळी तोडून नामांतर करणे हा देखील एक प्रकारे त्या संताच्या विचाराच्या विरोधातलीच कृती आहे असं म्हणावं लागेल. बीडच्या सुभाष रोडला मंडळी फार मोठी परंपरा आहे. त्याचं कारण असं आहे की हैदराबाद स्वातंत्र्य संग्रामामध्ये सगळ्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या जे सशस्त्र दल होतं आणि ते चालवणारे जे कॅम्प होते, या सशस्त्र दलाची जी भूमिका होती ती भूमिका सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेपासून प्रेरित झालेली होती. मंडळी, त्यामुळेच मराठवाडा हैदराबाद संस्थानापासून जेव्हा स्वतंत्र झाला तेव्हा जाहीर सभांमध्ये या लढ्याचे नायक स्वामी रामानंद तीर्थ यांनी स्वतः विजयी सभेमध्ये सुभाषचंद्र बोस यांची प्रतिमा व्यासपीठावर मुख्य ठिकाणी लावलेली होती. आणि ती याच कारणानं लावली होती की त्यांची प्रेरणा सशस्त्र कॅम्पच्या पाठीमागं होती. मंडळी, अप्रत्यक्षपणे सुभाषचंद्र बोस हेच मराठवाड्याच्या क्रांतिकारी स्वातंत्र्य सैनिकांचे प्रेरणास्थान होते. सुभाषचंद्र बोस यांच्या व्यक्तिमत्वानं बीड जिल्ह्यातील अनेक स्वातंत्र्य सैनिक प्रेरित होऊन त्यांनी हातामध्ये बंदुका घेतलेल्या होत्या. हातामध्ये बंदुका घेणाऱ्यांमध्ये काशीनाथराव जाधव, श्रीनिवास खोत, नारायण जुजगर, उद्धव गिरी, पांडुरंग जोशी, सोनाजी गायकवाड, धोंडीबा नागथाई, हुतात्मा देवराव उगलमुगले, वामन वझे, बुधाजी कैवाडे, मारुती काकडे, मदनलाल सारडा, काशीनाथराव मुकादम, अण्णा पाटील, सुखदेव घोले, दगडू ठोंबरे, भगवान घोले, भीमराव कुलकर्णी, सुखदेव घोळवे, विठ्ठल काटकर, असराजी जाधव, दिगंबर विरदे, हुतात्मा काशीनाथराव चिंचाळकर, भाऊराव जंजिरे, विश्वनाथ आजवे, भानुदास सानप, सोनाजी गायकवाड, तुकाराम भोले, वसंतराव देशपांडे, अशा किती स्वातंत्र्य सैनिकांची नावं घ्यावीत सांगा मंडळी, कुणाकुणाची नावं घ्यावीत? ह्या कितीतरी स्वातंत्र्य सैनिकांची नावं घेता येतील, पण या सगळ्यांचे प्रेरणास्थान होते सुभाषचंद्र बोस. आणि त्यांचं नाव असणाऱ्या रस्त्याचं नाव बदलणं हा या स्वातंत्र्य सैनिकांच्या लढ्याचा, त्यांच्या व्यक्तिमत्वाचा सन्मान कसा ठरू शकणार आहे मंडळी? अहो, अंबाजोगाईचे क्रांतिकारक श्रीनिवास खोत यांना तर हैदराबाद स्वातंत्र्य संग्राम पूर्ण झाल्यानंतर जेव्हा मराठवाडा मुक्त झाला त्यानंतर श्रीनिवास खोत यांना छोटा सुभाषचंद्र बोस ही अंबाजोगाईत पदवी देण्यात आली होती. या सगळ्या स्वातंत्र्य सैनिकांच्या विनंतीवरून स्वतः सुभाषचंद्र बोस हे बीडला येणार होते.
त्यांची मिरवणूक ज्या मार्गाने जाणार होती त्या मार्गाला सुभाष रोड असं म्हटलं गेलं, या नावानं ओळखलं गेलं. हे नाव नगरपालिकेच्या ठरावाच्या औपचारिकतेने नव्हे तर हजारो क्रांतिकारक आणि बीडकरांच्या अंतःकरणातून आलेलं होतं. मंडळी, सुभाषचंद्र बोस यांची मिरवणूक ज्या मार्गाने जाणार होती ते सुभाष रोड आणि ज्या ठिकाणी संपणार होती आणि जिथं त्यांची जाहीर सभा होणार होती त्या मैदानाला नाव होतं नेताजी मैदान. सुभाषचंद्र बोस यांना नेताजी सुभाषचंद्र बोस असं म्हटलं गेलेलं आहे. आणि म्हणूनच आता जे हे नेताजी मैदान आहे ते म्हणजे आजची नवी भाजी मंडई. आणि या भाजी मंडई परिसरात असलेलं जे संस्कार विद्यालय आहे, या संस्कार विद्यालयाचा पत्ता आजही नेताजी मैदान असाच आहे. मंडळी, इतका उज्ज्वल इतिहास असणारं हे नाव बदलून संत मुक्ताबाई पालखी मार्ग असं नाव देण्यात येत आहे. खरं म्हणजे हे संतांच्याच विचाराच्या विरोधात आहे असं म्हणायला भरपूर जागा आहे. मंडळी, संत मुक्ताबाईंच्या नावाला कोणाचाही विरोध असण्याचं काहीही कारण नाही, परंतु बीडचा इतिहास पुसून अशा प्रकारचे नामकरण करायला सुरुवात झालेली आहे. ही गोष्ट बीडकरांना रुचणार आहे का, हाच महत्त्वाचा प्रश्न आहे. या रस्त्याऐवजी माळीवेस चौक, जिथं मुक्ताबाईच्या पालखीचे गेली 50 ते 60 वर्ष या पालखीनं मुक्काम केलेला आहे, निवास केलेला आहे. खरं म्हणजे या चौकाला जर मुक्ताबाई चौक, संत मुक्ताबाई चौक असं नाव दिलं असतं तर जास्त शोभून दिसलं असतं आणि त्यामुळे बीडचा इतिहासही टिकून राहिला असता आणि या पालखीचा स्वतःचा नवीन इतिहासही निर्माण झाला असता. पण मंडळी, एक मात्र खरं आहे की नवा इतिहास निर्माण करण्याची क्षमता नसल्यास जुन्या इतिहासावर अतिक्रमण करण्यालाच विकास म्हणावं लागतं. ही आजची परिस्थिती आहे. मंडळी, माझं हे विवेचन तुम्हाला कसं वाटतं आणि या रस्त्याचं जे नाव बदलण्यात येत आहे ह्याच्याशी तुम्ही सहमत आहात का? कृपया तुम्ही कॉमेंट्समध्ये जरूर लिहा आणि बघत राहा सारांश. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर याला कृपया शेअर करा, तुमच्या ग्रुपवर शेअर करा, तुमच्या नातेवाईकांना शेअर करा आणि त्याचप्रमाणे बघत राहा, कॉमेंट्स करा, पेजला फॉलो करा, सबस्क्राईब करा. कारण हेच सगळ्यात महत्त्वाचं असतं. सगळे यूट्यूबर जे प्रयत्न करतात हे स्वतःचा वेळ, स्वतःचा खर्च करून करत असतात. त्यांची इच्छा असते की जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती जायला पाहिजे. नमस्कार, मी सतीश साळुंके, तुम्ही पाहत होता सारांश. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन विषयावर. तोपर्यंत नमस्कार, राम राम, अस्सलाम वालेकुम, जय भीम. पाहत रहा सारांश.